या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे, मोठी आनंदाची बातमी आहे। सर्वात मोठी गुड न्यूज मी घेऊन आलेलो आहे, त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। त्यामुळे जास्तीत जास्त मला रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, लाडक्या बहिणींसाठी काय मोठी अपडेट, मोठी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर या योजनेचे जे फायदे आहेत, या योजनेसंदर्भात महत्त्वाची सूचना समोर आली। देवेंद्र फडणवीस साहेबांनी सरकारच्या याच्यात काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना समोर आली आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सरकारच्या काळात सुरू झालेली ही महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे। बघा, 1500 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत। ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका, अतिशय महत्त्वाची माहिती आहे, पुढे बघा। तर बघा, या योजनेचा लाभ 21 ते 65 वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परिपक्वता आणि निराधार महिलांना मिळतो। गेल्या वर्षी सुमारे जुलै 2024मध्ये योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती। तेव्हापासूनच लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो वाढ करण्यात आलेला आहे। तर गेल्या वर्षी जुलै 2024मध्ये योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली, तेव्हापासून पात्र महिलांच्या बँक खात्यात नियमितपणे हप्ते जमा करण्यात येत आहेत। आतापर्यंत जुलै 2024पर्यंत एप्रिल महिन्याचे हप्ते जमा करण्यात आले। तर पुढे बघा, या कालावधीत एकूण 10 हप्त्यांची रक्कम म्हणजेच 15,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या वितरित करण्यात आले आहेत। एप्रिल महिन्याचा हप्ता नुकताच 2 मे 2025 रोजी जमा करण्यात आलेला आहे। सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता देखील लवकरात लवकर जमा होण्याची शक्यता आहे। पुढे बघा, तर हप्ता राज्यातील काही विशिष्ट निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार नाही। तर अशी माहिती पुढे येत आहे की 21 ते 65 वयोगटातील असून ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच पुढे बघा, हप्ता राज्यातील काही विशिष्ट ज्या महिला आहेत त्यांना मिळणार नाही आणि असे स्पष्ट करण्यात आलेले आहे की बघा, ही योजना केवळ महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असलेल्या महिलांना, त्यामुळे राज्याबाहेरील महिलांना तिचा लाभ दिला जाणार नाही। थोडक्यात, वर नमूद केलेल्या अपात्रतेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांना मे महिन्यापासून पुढील हप्ता मिळणार नाहीत। बघा, मे महिन्यापासून पुढील हप्ता तुम्हाला मिळणार नाहीत आणि अशा शंका वाढत आहे। तथापि तुम्हाला शंका वाढत असेल, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता याच महिन्यात म्हणजेच या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात तुम्हाला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। पात्र महिलांनी यापुढे अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवावे। बघा, सर्वांकडे लक्ष ठेवावे, पात्र महिलांनी घोषणेकडे लक्ष ठेवावे। सर्वात मोठी गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे। पुढे बघा ताई, तर जास्तीत जास्त महिलांना एक रिक्वेस्ट असते आपली की तुम्ही व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। आपल्याला तुम्हाला बघा, आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात लाडकी बहीण योजनेसंदर्भात। तर तुमचा जो पुढचा हप्ता आहे तो किती मिळणार आहे आणि केव्हा मिळणार आहे त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिली। परंतु आता बघा, 1500 रुपये तुम्हाला जमा होतील, जास्तीत जास्त 21 रुपये तुम्हाला होतीलच पुढे अगोदर। परंतु वर माहितीमध्ये ज्या महिला बसलेल्या आहेत, ज्या महिला पात्र झालेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे। आणि बघा, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे किंवा त्यांच्या मूळ घरामधील कोणाला तरी एका जणाला सरकारी नोकरी आहे, तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही, लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये हे जे नियमांमध्ये बसलेत किंवा नाही बसलेत, तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। जास्तीत जास्त ताईंना एकच रिक्वेस्ट असते की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे। तर व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका, अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। आपलं एकमेक चॅनल असं आहे की तुम्हाला लेटेस्ट माहिती आणि सर्वात फास्ट माहिती, सर्वात डेली माहिती मी देत असतो। असं नाही की एक दिवस व्हिडिओ टाकला आणि 4-5 दिवस टाकला, तर तुमच्यासाठी मी नवीन माहिती घेऊन येत असतो। रोज माहिती तुमच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी मी घेऊन येत असतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते. ठीक आहे, तर त्यानं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असंच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. तर बघा, सरकारच्या माध्यमातून ज्या सरकारी काही योजना असतात, सरकारी योजना ज्या असतात, सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो. सरकारी नोकरींविषयी सर्व माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. म्हणजे सर्व हे चॅनल जे आहे सर्व माहिती तुम्हाला पुरवत असते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत आहे. बघा, आता जे युद्ध सुरू झालेले आहे, भारत पाकिस्तान युद्ध, ते पण युद्ध विराम झालेला आहे आणि थोडक्यात बातचीत झाल्यानंतर अजून पाकिस्तानने शस्त्र उल्लंघन केलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा, आता मोसम विभागाने पण जे पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये हाय अलर्ट केलेला आहे. तर 14 मेपर्यंत तुम्हाला पावसाचा तडाखा आणि यावर्षी लवकरात लवकर मान्सून येण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे बघा, ज्या लेटेस्ट अपडेट आणि नवीन माहिती येत असते, ज्या नवीन ताज्या बातम्या येतात, सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका. अतिशय महत्त्वाची आणि नवीन माहिती तुमच्याकडून देत असतो मी. सर्वप्रथम माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलवर केलेला असतो. जास्तीत जास्त मला रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.